नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. जवळपास 1 महिन्यापूर्वी मराठा संघर्ष उक्ता मराठा बांधवांच्या आरक्षणाबाबत 3 वर्षापासून लढणारे असे मनोज जरांगे पाटील उद्यापासून आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाचं हत्यार परत उपसणार आहेत. यावेळी त्यांची अगदी ही टोकाची लढाई असेल. त्यांचं म्हणणं हैदराबाद गॅझेटनुसार जे 50 लाखापेक्षा जास्त नोंदी कुणबी म्हणून मराठ्यांच्या निघालेल्या आहेत, त्या सर्वांना कुणबी मराठा म्हणून ओबीसी प्रवर्गातून प्रमाणपत्र द्या. ज्यांना प्रमाणपत्र दिली आहे त्यांची जात वैधता करून द्या आणि सातारा गॅझेटची पण परत अंमलबजावणी काटेकोर करा, असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या दरम्यानच्या काळात मनोज जरांगे पाटील यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई आदींनी भेट घेऊन त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लवकरच पूर्ण करू असं आश्वासन पण दिलं. परंतु मनोज जरांगे पाटील यांना लेखी आश्वासन पाहिजे आणि लाखलीच कारवाईला सुरुवात झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर मग प्रसाद लाड, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आदींनी पण त्यांची भेट घेऊन उपोषणापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ते प्रयत्न यशस्वी झालेले नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या मते सरकार मराठ्यांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. मराठ्यांची पोरं पुढं भविष्यात कुठं उभा राहू नयेत हाच त्यांचा एकमेव विचार असावा असं दिसतंय. आणि त्यामुळंच मी माझ्या मराठा मुलांसाठी माझे प्राण गेले तरी 72 हा लढा देणार आहे. हा माझा आता शेवटचं आमरण उपोषणाचं आंदोलन असणार आहे. मुंबईला तर आम्ही जाणारच, आम्हाला कोण अडवतंय बघू. आणि आझाद मैदान नाही, नक्की शिवाजी पार्क नाही, आता आम्ही वर्षावरच आमरण उपोषण आंदोलन सुरू करू असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी भावनाविवश होऊन आज जो मराठा समाजातील माणसांशी संवाद साधला त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की ह्या मुलांचं भवितव्य योग्य व्हावं यासाठी भले माझा जीव गेला तरी चालेल. मी आंतरवली सराटीत उपोषणादरम्यान मेलो तर माझा मृतदेह मुंबईला न्या असंही आव्हान त्यांनी सकल मराठा बांधवांना केलेलं आहे. त्यांनी अजून एक सर्व बांधवांना सूचना केली आहे अशी की तुम्ही आंदोलनात आत्महत्या किंवा आपला जीव गमावू नका. तुमच्या सर्वांसाठी जीव द्यायला मी तयार आहे आणि मी जोपर्यंत तुमच्याबरोबर आहे आणि मी मेल्यानंतरही तुम्हाला तुमचा न्याय हक्क मिळेलच याची तुम्ही खात्री बाळगा. ज्यांना प्रमाणपत्र मिळाली नाही, ज्यांची प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी झाली नाही, त्यांनीही आंतरवली सराटीत उपोषणस्थळी येऊन आपली शक्ती दाखवावी असंही त्यांनी आव्हान केलं आहे. मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांना सरकारकडून काही ठोस आश्वासन देण्यात आलेलं नाही आणि त्यांच्या संदर्भात आज जे शिष्टमंडळ चर्चेला आलं होतं त्याच्याशी सफल अशी चर्चा झालेली नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील उद्या 29 ऑगस्टपासून आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार हे नक्की आहे.
तेव्हा उपोषणाला बसणार आहेत हे लक्षात घेऊनच सरकारनं पण त्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं आंतरवली, सराटी आणि परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला असून पोलिसांना येत्या 5 सप्टेंबरपर्यंत कुठलीही सुट्टी न घेण्याचं आव्हान पण पोलीस दलानं केलेलं आहे. आता आंतरवली, सराटीला उद्यापासून किती संख्येनं मराठा समाज जमतो याकडेही सरकारचं लक्ष असेल आणि जास्तीत जास्त लोक आंतरवली, सराटीत येऊ नयेत यासाठीही सरकार काहीतरी उपाययोजना करेल हे मात्र नक्की. मात्र उद्यापासून ज्यावेळी सकाळी 10 पासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतील आणि ते जिथं उपोषणाला बसतील त्यांच्या समोर, मागे, आजूबाजूला प्रचंड मराठा मंडळी त्यांच्या समर्थनात आंतरवली, सराटीत असेल हे मात्र नक्की. अरे शांत बस. थांब थांब. आज काल पाटील परिवारांच्या मालकीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुक्कामाला असणारी पालखी सकाळी येरमाळा गावातून येडेश्वरी मंदिराच्या दिशेनं ती मार्गस्थ झाली. येरमाळा गावातील माणिक चौक, त्यानंतर दिलीप उर्फ चंद्रकांत शिंदे आणि शिंदे परिवाराचं शेत धाशी या मार्गे ती कवड्याच्या आंब्याच्यावरून विसाव्याला थोडा वेळ थांबून डोंगराच्या पायथ्यावर पोचली. येडेश्वरी डोंगराच्या पायथ्याला आज मग श्रावण यात्रेनिमित्तची जी यात्रोत्सवातली एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे दहीहंडी. त्या दहीहंडी येरमाळ्यातील हरिभक्त पारायण दत्तात्रय बोधले महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली आणि मग परत पालखी तिथून मंदिरावर काही काळ पालखी गेल्यानंतर ती आज संध्याकाळी परत येरमाळा गावातील उद्या पालखी दिवसभर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात असेल आणि रविवारी पालखीची येरमाळा ग्राम प्रदक्षिणा होईल आणि ग्रामप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर परत येडेश्वरी देवीची पालखी चंद्रकांत शिंदे व शिंदे परिवाराच्या शेतावरून धाशीवरून ती येडेश्वरी मंदिराकडं प्रस्थान करेल. आज दहीहंडीचा कार्यक्रम आणि राखी पौर्णिमेमुळं येरमाळा नगरीत भाविकांची अलोट गर्दी लोटली होती. येडेश्वरी मंदिरावरही भाविकांनी मोठी गर्दी केली होती आणि दहीहंडीच्या कार्यक्रमाला पण
मोठी गर्दी पाहावयास मिळाली. पवनराजे फाउंडेशन, शिवसेना, धाराशिव जिल्हा डॉक्टर सेल आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी म्हणजे 30 ऑगस्ट रोजी ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया आणि इतरचं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या आरोग्य शिबिरात लातूर येथील यशोदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, धाराशिव येथील सुविधा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, त्यानंतर आधार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं सहकार्य या मोफत आरोग्य शिबिरास लाभणार आहे. या मोफत आरोग्य शिबिरास लातूर, सोलापूर येथील मान्यवर तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित राहणार असून धाराशिव जिल्ह्यातीलही तज्ज्ञ डॉक्टर मंडळी इथं रुग्णाची तपासणी आणि उपचार करणार आहेत. या शिबिराचा लाभ ढोकी आणि परिसरातील नागरिकांनी घ्यावा असं आव्हान पवनराजे फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आज आता आपण इथंच थांबूयात. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.